काय दिवाळी साजरी झाली आहे, काय दिवाळी साजरी झाली म्हणजे दिवाळीचा असा धमाका हा फार कमी वेळा पाहायला मिळतो. अपेक्षा खूप होती. भारत विरुद्ध पाकिस्तान मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती लाख प्रेक्षक बघायला, करोडो प्रेक्षक टी व्हीला चिकटलेले, वातावरण गरमागरम होतं. मॅच चालू व्हायच्या अगोदर किती अगोदर तुम्ही इथे आलेला होतात? 2 दिवस सर, 2 दिवस आधी मेलबर्नला ग्राउंडवर कधी आला होता? 2 दिवस आम्ही चक्कर मारतोय ग्राउंडवर येतोय सर. ग्राउंडवरती लोक गिरट्या घालत होते. कदाचित त्यांना वाटत असेल की आपल्यालाही टीममध्ये खेळायची संधी मिळेल. परंतु गंमत अशी आहे, सगळ्यांनाच माहिती असतं की भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच म्हणजे फटाका होणार. त्याची हुरहुर लागलेली असते, पोटात थोडीशी गुरगुर होत असते. परंतु जेव्हा मॅच चालू होते तेव्हा मला खरं सांगा मित्रांनो, ज्या वेळेला राष्ट्रगीत गायलं गेलं त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं? सर डोळ्यातनं पाणी आलं सर, डोळ्यातनं पाणी आलं. आणि ज्या वेळेला जय हे जय हे जय म्हणलं त्यावेळेला काय झालं? अंगावर काटा आला होता खरं आमच्या आवाजावरनं कळेल तुम्हाला काय झालं असेल. रोमांचित हुए थे आप भी? बहुत जी फुल फन था, बहुत मजा आया. आपने मजा लुटा? हाँ जी. बढिया बढिया, सो स्वीट. गंमत बघा, टॉस भारताने जिंकला त्यामुळे थोडासा ॲडव्हान्टेज बॉलर्सना मिळालेला होता, कारण विकेट ताजं होतं, विकेटवरती थोडंसं गवतसुद्धा होतं. त्याचा फायदा भारतीय बॉलर्सनी बरोबर घेतला. 2 महत्त्वाच्या विकेट सुरुवातीला काढल्या. पाकिस्तानची बॅटिंग टॉप हेवी आहे असं मी तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये म्हणलं होतं. पण मिडल ऑर्डरमध्ये आज एक गोष्ट आमच्या क्रिकेटमध्ये म्हणली जाते की तो जो शान मसूद होता तो काय दही खाऊन आला होता मला माहीत नाही. कारण त्याचे कॅचेस उडाले, पकडता आले नाही, तर रनआउट 0वरती चुकला. एक कॅच उडाला, स्पायडर कॅमला लागला. मी म्हणलं अरे काय चाललंय काय? क्रिकेटचे हेच लटके झटके असतात. बाबर आझम पहिल्या बॉलला आऊट, शान मसूद 4 आऊट नॉट आऊट 50, 4 आऊट नॉट आऊट 50. हे क्रिकेटमध्येच होऊ शकतं. पण मी तुम्हाला सांगतो 159चा धावफलक कमी अजिबात नव्हता, कारण या विकेटवरती पाकिस्तानच्या बॉलिंगसमोर या धावांचा पाठलाग करणं हे तेवढं सोपं राहणार नव्हतं. आणि तेच आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे. सुरुवातीला भारतीय संघाला सुद्धा झटके लागले. के.एल. राहुल, रोहित शर्मा, चांगला खेळणारा सूर्यकुमार यादव हे पटापट आऊट झाले. संघ अडचणीत सापडलेला होता. आणि त्यावेळेला कोहली आणि हार्दिकची पार्टनरशिप किती महत्त्वाची होती. अप्रतिम सर. आता तर फक्त वर्ल्ड कप घेऊनच घरी जायचं, कारण मला एक गोष्ट त्यावेळेला कळली की हे लोकांना अनुभवाचा फायदा कसा घेता येतो, डोकं शांत कसं ठेवता येतं. आणि तरी एक लक्षात घ्या, आपल्याला शेवटच्या 3 ओव्हरीमध्ये 50च्या आसपास धावा होत्या. 50 रन सर. काय म्हणजे काय धावगती होती. परंतु अशा वेळेला दडपण जेवढं बॅट्समनवर असतं तेवढंच दडपण बॉलरवरती असतं. आणि दडपण समोरच्या खेळाडूंवरती उलटवणं कसं असतं कोहलीनी करून दाखवलं. कोहली, ऑस्ट्रेलिया काहीतरी वेगळं गणित आहे. इथं आल्यानंतर त्याच्या अंगात क्रिकेट संचारतं असं मी गमतीने म्हणेन. फॅन्टॅस्टिक इनिंग तो खेळला, नाबाद राहिला, मॅच जिंकूनच परतला. हार्दिकनी त्याला साथ दिली, ती शतकी भागीदारी महत्त्वाची ठरली. परंतु शेवटच्या 3 ओव्हरमध्ये मित्रांनो, शाहीन शाह आफ्रिदी, राऊफ यांना मारणं हे अवघड होतं. कारण राऊफ इथला खेळाडू आहे, BBL तो इथं खेळतो, त्याला अनुभव होता. आणि तरीही ती बाजी विराटनी पलटवून दाखवली. अंडर प्रेशर नवाजला बॉलिंग करणं झेपलं नाही. पहिल्या बॉलवरती त्याला विकेट मिळाली होती, परंतु नंतर त्याला चूक करायला ज्या पद्धतीने विराटनी भाग पाडलं, देवा रे देवा. त्यामुळे मॅच जिंकल्यावर सुद्धा लोक चकाचौंध झालेले होते, आश्चर्यचकित झालेले होते. त्यामुळे आनंद साजरा कसा करायचा हे लोकांना कळत नव्हतं. नुसते हात वर करून सगळे ओरडत होते, भारत माता की असे आवाज आपल्याला ऐकू येत होते. आणि सगळ्यांनी अक्षरशः म्हणजे पाकिस्तानच्या चाहत्यांनी डोळ्यातनं पाणी घेऊन आज मैदान सोडलंय. भारतीय चाहत्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी होतं, फक्त ते आनंदाश्रू होते, हे लक्षात घ्या. आणि विराट कोहलीच्या बाबतीत मी म्हणलेलं होतं, फटाक्याची माळ आहे हा, एकदा पेटला की शेवटपर्यंत वाजत राहतो. ही फक्त सुरुवात आहे, ही फक्त सुरुवात आहे. वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे, दिवाळीला सुरुवात झाली आहे, फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. आणि मला वाटतं आज सगळ्यांना या विजयाचा फराळ जणू काही हा सादर केला आहे भारतीय टीमनी.
त्यामुळे आता वर्ल्ड कपवरती असंच लक्ष देऊया. तुम्हाला सांगा, तुम्हाला हा विजय कसा वाटला? विराट कोहलीच्या इनिंगबद्दल तुमचं मत काय मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे मित्रांनो, संस्मरणीय सामन्याचा एक आपण अशी आठवण घेऊन मनातनं चाललो आहे की पोट चांगलं क्रिकेट भरून समाधानानं भरलेलं आहे. पोट आणि हृदय सर, पोट क्या आणि बात हृदय. आहे. थँक्यू मित्रांनो. थँक्यू. भारत माता की जय.